सोयरीकून लग्नापर्यंत पोहोचणं हे सुद्धा दिव्य आहे. लग्न झाल्यानंतर लग्न टिकणं हे त्याहून मोठं दिव्य आहे. कशाला हवीत मुलं बाळ? तुम्ही मांजरीन कुत्री पाळा म्हणतात. हे काही सुख लग्नानंतर मिळायचंय ते त्यांना आधीच मिळायला लागलं. अहो, ही आमची संस्कृती नाहीये. आतल्या आत बिचारे आई बाप सुद्धा रडत असतात. का म्हणून जीव द्यायचा नाही घ्यायचा आहे? तुमच्या मुला मुलींवर तुमचं लक्ष आहे का? आमच्या ते सोयरीक का होत नाही? ते स्वतःच्या मुला मुलीचा विचार लक्षात घेतच नाहीये. मुलं मुली ऐकत नाहीत, सोयरीक तोडतात, लग्नानंतर वितुष्ट येतात, लवकर लग्न मोडतात. जे जमवतो त्याच्यावरती हे येतं की तू आमच्यापासून लपवलं. आमच्या आता लग्नाला इव्हेंट्सचं स्वरूप आलंय. की मुलीला शिकवणं हे का? पण मग स्त्री पुरुष समानता आपण नाकार. मुलगा माझ्याबरोबर वेगळा राहणार आहे का? तर मी लग्न करते. मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करणं. मुलगी 1.5 लाख रुपये महिना कमवते आणि मुलगा मग वयात अंतर येईल, तेही नकोय. अपेक्षा असतात स्टेटस. लग्न करावीत कारण. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, केतन अगरवाल जे हत्या प्रकरण आहे यामुळं संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली. 20 वर्षाची मुलगी ही केतनची हत्या कशी काय करू शकते आणि लग्न जमवण्यामध्ये नेमक्या त्यामुळं काय गडबडी सुरू आहे याविषयी सर्वच समाजामध्ये, पालकांमध्ये विशेषतः करून या चर्चा सुरू झाल्या. आणि म्हणून आपण इन डेप्थ थोडं जाऊन हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की काळ बदललाय, आपल्याकडे संगणक युग आलं, आता तर AI चं युग आलेलं आहे. जसं आपण उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये जे बदल बघितलेले आहेत तेच बदल आपल्या लग्न व्यवस्थेमध्ये पण आपण बदल बघतोय. पण उघड्या डोळ्यांनी बघत असताना आपल्याला ते खरंच समजलेत का हे बदल? आणि मग त्यानुसार जर आपण आपले बदल करत नसेल तर मग ह्या अशा पद्धतीच्या समस्या या आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मुलांमध्ये, मुलींमध्ये या उद्भवताना दिसत आहेत. आणि म्हणून हे सगळं समजून घेण्यासाठी अगरवाल समाज पुणेचे उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध व्यावसायिक द्वारका जालान यांच्याकडून आपण आज सविस्तर चर्चा करणार आहे. मुद्द्यावर बोलू हा आपला विशेष कार्यक्रमामध्ये. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. एकूण गेली 35-36 वर्ष म्हणजे तुम्ही एकीकडे व्यावसायिक आहात, उद्योजक आहात, दुसरीकडे तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये पण अनेक वर्ष काम करताय आणि त्या सोबतीला गेली 35-36 वर्ष तुम्ही लग्न जमवण्याचं पण काम करताय. तर हे जे केतन सियाचं जे प्रकरण झालं, चेतन त्याच्यामध्ये एक लव्ह ट्रायंगल अशी स्टोरी आहे. पण या स्टोरीनं बरेचसे प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केले. खरं तर अनेक समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्यात, घटना घडलेल्या आहेत. असं नाही की ही अशा पद्धतीची काही पहिलीच गोष्ट किंवा घटना घडते, परंतु यामुळं एक समाजामध्ये फार मोठी चर्चा सुरू आहे आणि याच्यातून काहीतरी चांगलं समोर घडावं जेणेकरून हे प्रश्न पुन्हा उद्भवू नयेत म्हणून अनेक स्तरावरती पण लोक काम करतायत, सुरू केलेलं आहे. तुम्ही या गोष्टीकडे, या घटनेकडे कशा पद्धतीने बघता? खूप चांगला विषय दीपक. आमच्या समाजात ही घटना पहिल्यांदाच घडली. धक्का लागलेलाच आहे, ढवळून निघालाय समाज आमचा अख्खा. सगळीकडनं हिंदुस्थानात मला फोन येतात की अरे कसं काय काय म्हणून. आणि आपण अग्रवाल लोक, कारण अग्रवाल लोक किंवा आमचा समाज हा नाकासमोर चालणारा समाज, आपल्या व्यवसायात आणि आपण आहे, धार्मिक पण आहे, धर्मशाळा, गौशाळा, मंदिरं हे सगळं करतोय. पण ह्या असल्या घटनेपर्यंत आजपर्यंत आम्ही कधी विचारच केला नव्हता किंवा कोणी हे काही करेल का. दीपक, गेली 36 वर्ष मी मुलामुलींची लग्न जुळवायचं काम करतोय. माझा ते पॅशन आहे, मला त्याचा आनंद वाटतो त्यातनं. कारण जेव्हा कधी सोयरीक जुळते तेव्हा मुलीच्या बापाच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो मला बघावा असं वाटतो कायम. कारण खूप मोठा म्हणजे लग्न संस्था ही जी आहे ही पारंपरिक आहे आणि आपण तिला जपत चाललेलो आहोत. किंवा आपण जेव्हा म्हणतो माझी पिढी किंवा माझ्या आधीची किंवा मागच्या 2 पिढ्या किंवा ज्या काही मी पाहिल्या आहेत, लग्नाला एक विशेष जागा किंवा त्याला एक वेगळं स्वरूप येत गेलं कालांतरात.
वास्तविक लग्न करणे आणि समाजात आपलं स्थान निर्माण करून त्याच्यात पिढी निर्माण करणे आणि पुढे जाणे, वंश देणे, हा जो प्रकार होत गेला, त्याला आजच्या काळात मी स्पष्टपणे सांगायचं तर असं म्हणेन की आमच्या आता लग्नाला इव्हेंट्सचं स्वरूप आलंय. आमची लग्न ही लग्न न राहता त्याला इव्हेंटचं स्वरूप आलंय. आणि त्यातनं मी जेव्हा 36 वर्षापूर्वी जेव्हा 91 साली हे जुळवाचं काम सुरू केलं, तेव्हा मला इतकं यश मिळालं, प्रथित यश मिळालं मला, की मी ज्या मुला मुलींवरती हात ठेवला ती लग्न होत गेली. कारण त्या काळात मुली एवढ्या शिकत नव्हत्या 35 वर्षापूर्वी, आणि मुलंही जेमतेम शिकत होती, आपले आपले व्यवसाय बघत होते, नोकरीत होते लोक, पण खूप कमी. कालांतराने या मुली 1 आणि 2 अपत्य आणि त्यातनं या मुली शिकत गेल्या, त्या डबल ग्रॅज्युएट झाल्या, त्या विदेशी गेल्या, त्यांच्या सॅलरीज वाढल्या, आणि सॅलरीज वाढल्यानंतर मात्र त्यांचं लग्न या संस्थेकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. कारणीभूत याला आमच्या टीव्हीच्या मालिका असतील, सिनेमे असतील, ज्यातनं जितकं उदात्तीकरण करून दाखवलं जातं या लग्न कार्य किंवा छोटे कार्य जे होते आमच्या इथे, त्याला इतकं उदात्तीकरण केलं गेलं आणि त्या आता इव्हेंटमध्ये कन्वर्ट झालं. ते तू ऐकलं शिल्या केतनच्या आणि सियाच्या लग्नात इतके कोटी इतके वगैरे, एक फुगवून सांगितलेल्या हे आकडे आहेत, पण त्या मनाने होतं. आमच्या समाजामध्ये ते चालतं. डेस्टिनेशन मॅरेज हे आता सगळ्याच समाजात व्हायला लागलंय, पण हे त्यातनंच, म्हणजे आमचा समाज काही वेगळा नाही त्यातनं. ठीक आहे, आमच्या समाजात थोडे व्यावसायिक पैसा जास्ती आहे आणि त्यामुळे तो खर्च कुठे करायचा, तर आमच्या इथे 2च कार्य असतात, एक लग्न आणि हॉस्पिटल्स, 2 ठिकाणीच खर्च होतात. आम्ही धार्मिक कार्य किंवा दान बिन हे करत असतो सगळं, त्यात सुद्धा आम्ही पुढे आहोत, पण मुख्यत्वे आमचा खर्च होतो तो लग्नांमध्ये. तुम्ही जे आता बोलला, खरं तर मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढलं, हा, पण शिक्षणामुळे हे घडायला लागलं. सांगतो तुम्हाला, माझं आतापर्यंतचा समज हाच होता, अजूनही आहे, की मुलीला शिकवणं हे का. माझ्या मते मुलीला शिकवणं एवढ्यासाठीच की माझी पुढची पिढी सुद्धा शिक्षित व्हावी, तिने शिक्षण देऊन त्या मुलांना किंवा माझ्या त्या मुलींना जे काही होतील त्यांना अपत्यांना शिक्षण द्यावं, त्यांचं लक्ष ठेवावं. नंबर 2, जर का माझ्या परिवारात जर का कधी काही काय अडचण आली तर तिच्या शिक्षणाचा फायदा त्या परिवाराला व्हावा, तिने त्यातनं काहीतरी उद्योग करावा, व्यवसाय करावा, नोकरी करावी आणि त्या परिवाराला सपोर्ट करावा, हा एवढाच उद्देश होता. रादर आजही तोच असावा, अशा स्पष्ट मताचा मी आहे. पण मग स्त्री पुरुष समानता आपण नाकार आहे, नाही नाकारली नाहीये मी, स्त्री पुरुष समानता आहे. मी तुला सांगतो, आज आमच्या समाजामध्ये आताही मी आता तेच करतो, लग्न जुळवायची कामं करतो. माझ्याकडे अनेक पालक येतात, माझी मुलगी शिकली आहे, आनंद आहे, माझी मुलगी नोकरी करते, आनंद आहे, पण मला व्यावसायिक मुलगा हवाय, आनंद आहे, पण तिला नोकरी करायची आहे. आता हे कसं शक्य आहे. एखाद्या व्यावसायिक घरामध्ये एखादा परिवार आपल्या सुनेला नोकरी का करून देईल. तो जास्तीत जास्त म्हणेल माझा व्यवसाय बघ, माझ्या व्यवसायात आहे, तिला समानता देतोय ना, तू माझ्या व्यवसायात आहे ना, नोकरी का करायची तुला. इथेच प्रॉब्लेम सुरू झालेत. आता मूलतः प्रॉब्लेम इथेच सुरू झालेत. आमच्या इथे सोयरीक का होत नाही. मुलगी 1.5 लाख रुपये महिना कमवते आणि मुलगा 1 लाख रुपयेच कमवतोय, मग झाले की 2.5, दोघांचे मिळून 2.5 झाले की करा की लग्न. नाही, मुलांनी 2 तरी कमवायला हवेत, मग वयात अंतर येईल, तेही नकोय, पुन्हा प्रॉब्लेम. जुळण्यामध्ये आमच्या इथे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. पैसा, आकडे चालतात, अजूनही चालतात, आणि हुंडा म्हणून घेतात की हुंडा म्हणून नाही, पण माझी प्रतिष्ठा आणि माझ्या प्रतिष्ठेप्रमाणे ते लग्न व्हायला पाहिजे, हे आजही चालतं. ते दोघं मिळून खर्च करतात की फक्त मुलीलाच खर्च करतात. काही ठिकाणी दोन्ही मिळून खर्च करतात, काही ठिकाणी मुलीवालेच खर्च करतात, जसं असेल, जसं जमेल तसं. पण या ठिकाणी मग पुन्हा मला सांगावं असं वाटतं की एखाद्या मुलानी दुसऱ्या जातीतल्या मुलीवर लग्न केलं तर मग काय करता हो तुम्ही. मग कुठे तुम्हाला पैसे मिळतात
किंवा मग तुम्ही कुठं तुमचं स्टेटस बघताय, मग त्यावेळेला तुम्ही ऍक्सेप्ट करताच ना. या ठिकाणी मला हे सांगावंसं वाटतं दीपक, आमच्या इथे चाललंय काय की मुलाचे किंवा मुलीचे आईबाप त्यांच्या दृष्टीतून मुलगा किंवा मुलगी बघतायत त्यांच्या उपवर मुला मुलीसाठी. ते स्वतःच्या मुला मुलीचा विचार लक्षात घेतच नाहीये. काय साधारणपणे अपेक्षा असतात बरं? म्हणजे आता हे खरं जाणून घ्यायला आवडेल. कस म्हणजे मुलाच्या अपेक्षा, मुलीच्या अपेक्षा किंवा आई वडिलांच्या अपेक्षा. काय असतं, मुलाच्या आई वडिलांच्या अपेक्षा असतात स्टेटस, तसंच मुलीच्या आई वडिलांची अपेक्षा असते स्टेटस, की जिथं माझी मुलगी जाणार आहे तिथं तिला ते सर्व आनंद सर्व सुख मिळावं, ही साधारण अपेक्षा आहे. काही खूप मोठी अपेक्षा नाही त्याच्यामध्ये. तसंच मुलावाल्याची अपेक्षा असते माझ्या घरात येणारी मुलगी ही चांगल्या घरातली असावी, साधारणतः कुठलाही क्लॉट नसावा, किंवा ती अशा घरातनं येऊ नये की जिथे तिच्या नावाने काही बदनामी आहे किंवा काही. एक साधारण अपेक्षा एवढी असते, खूप काही नाही. आणि तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे लग्न होताना सुद्धा खर्चाच्या ज्या बाबी असतात, आजकाल मुलं मुली दोघं मिळून सुद्धा करतात, किंवा एवढा खर्च आहे अमुक, तुम्ही एवढा करा बाकीचा मी करतो. हे समजूतदारपणे सामंजस्यप्रमाणे सगळं होतं. असंच काही नाहीये की मुलीचा बाप सगळं खर्च करतो, असं काही नाहीये. हे सगळं जमण्यावरती आहे. आणि हे जमण्यामध्ये कोणी ना कोणी मध्यस्थ असतात आणि ते जुळवून आणतात. त्यांच्यावरती विश्वास ठेवून हे सोयरीक होत असते. याच्याकरता अनेक ब्रोकर सुद्धा आता जमा झालेले आहेत. तोच प्रश्न खरं मी विचारणार होतो. हा. तुम्ही गेली 35-36 वर्ष करतोय, हे काम करत, माझं निस्वार्थ काम आहे. ह्याच्यामध्ये हे मध्यस्थांची जी भूमिका आहे हम्म. ह्याच्यामध्ये कसे बदल होत आहेत? कारण हा. पूर्वी तर एवढा व्यावसायिकपणा नव्हता त्याच्यात. करेक्ट. आता तो का आला की पूर्वी लोक शब्दांवरती विश्वास ठेवत होते आणि सोयरीक करत होते आणि सोयरीक होत होत्या. कालांतराने काय झालं की अशा काही काही घटना घडत गेल्या की त्यातनं माझ्यासारखी लोक बाजूला होत गेली, की आता नको याच्यामध्ये पडायला. कारण हेच, मुलं मुली ऐकत नाहीत, सोयरीक तोडतात, लग्नानंतर वितुष्ट येतात, लवकर लग्न मोडतात. मग त्यातनं जे जमवतो त्याच्यावरती हे येतं की तू आमच्यापासून लपवलंस, की तू आम्हाला हे सांगितलं नाहीस. वास्तविक मलाही माहिती नसेल तर मी कसं सांगणार. यातनं हे ब्रोकर्स सुरू झालं काम, आणि त्याच्यावरती लोकांना त्याच्यावरती विश्वास यायला लागला, कारण त्याचा तो व्यवसाय आहे. बरं, माझं कसं असतं, समजा तुला मुलगी आहे, तू म्हटलं द्वारका हा माझा बायोडाटा आहे, मला जरा मुलांचे बायोडाटा पाठव. मी मॅच करून साधारणतः तिचं जन्म तारीख, तिची हाईट, तिचं एज्युकेशन, तिचं गोत्र, हे सगळं बघून मी त्यांना तुला एक 10-20 बायोडाटा पाठवले. हां, त्यातनं अपेक्षा माझी असते की तू मला परत फोन करावा, द्वारका मला यातनं 2 बायोडाटा चांगले वाटले, आपण पुढे जाऊयात. अरे लोक उत्तरच देत नाहीत, कारण त्यांना त्यांची मुलं उत्तर देत नाहीयेत, कारण ते कन्फ्यूज आहेत. त्यांना अजून डिसिजन घेणंच जमत नाहीये, किंवा नेमकं काय हवं हे सांगत नाहीयेत. डायलॉग नाहीयेत आई बापांबरोबर. हे घडलं कशात नाही हा उद्योग. आई बापाबरोबर जर तुमचं साधारण डायलॉग नसेल, किंवा तुम्ही दबावाखाली असाल. आणखीन एक माझं ऑब्झर्वेशन आहे की जिथे डबल ग्रॅज्युएट मुली झाल्या, त्यांच्या तोंडात आहे जीभ, ते बोलतायत, त्या स्पष्टपणे बोलतायत मला हे हवंय किंवा नकोय. पण बाकीच्या ज्या मुली आहेत त्या बोलू शकत नाहीत, त्या काही ना काही दबावाखाली असतात, मुलं किंवा मुली. आणि त्यातनंही अशा घटना घडत जातात. वास्तविक बघता पूर्वी 4-4, 5-5, 6-6 मुलं मुली होते, आणि तेव्हा खरोखरच आई बापांचे डायलॉग नव्हते किंवा खूप कमी होते. आता ते 1 अन् 2 आहेत. का ओपनली बोलत नाही आपण आपल्या मुलाबाळांबरोबर? का मुली? मगाशी तुम्ही आपण जस्ट कॅज्युअल जे बोलत होतो त्यावेळेसही तुम्ही असं म्हणाल की शिक्षण आणि पैसा ह्या 2 गोष्टी आल्या ना, किंवा त्या आता शिक्षण वाढलेलंच आहे, पैसाही उद्योगामुळे व्यवसायामुळे वाढलाय, किंवा नोकऱ्यामुळे पण चांगली नोकरी असेल तर चांगला पगार मिळतो. तर या गोष्टीमुळे हे सगळे लग्न व्यवस्थेचे संदर्भ बदलले. सांगतो तुला, मुली आता कमवायला लागल्या खूप. आणि आता आपण जे ऐकतोय लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे, हे सुद्धा लोन हळूहळू यायला लागलंय. कोणाला कळतं, कुठे कळत नाही. काही काही वेळेला परदेशात मधलं तर काहीच कळत नाही आपल्याला.
त्या मुलं मुली कसे राहतात किंवा कुणाकडे राहतात किंवा काय करतात हे कळायला त्यांच्या आई वडिलांसुद्धा मार्ग नसतो काही वेळेला. बरोबर. त्यामुळे ह्या कमवायला लागल्या आणि त्यांना जे काही सुख लग्नानंतर मिळायचंय ते त्यांना आधीच मिळायला लागलं. आणि त्यातनं एक अशी भावना निर्माण व्हायला लागली की लग्न करणं म्हणजे नोकरी करणं. मग त्या ओपनली बोलायला लागल्या आता. घरात कोण कोण आहेत? आजी आजोबा आहेत का? नको, मला नाही करायचं लग्न तिथे. आई वडील आहेत का? नको. मुलगा माझ्याबरोबर वेगळा राहणार आहे का? तर मी लग्न करते. हे होत चाललंय, हे घडत चाललंय. आणि आईबाप सुद्धा, मी स्पष्टपणे बोलतो, आईबाप सुद्धा या मुली एवढं कमवत आहेत म्हणून ते सुद्धा खूप काही त्यांच्यावरती जोर टाकत नाहीत की ठीक आहे बाबा, ते तू तू तुझी आहे स्वतंत्र आणि तू तुझ्या पायावर उभे. आतल्या आत बिचारे आईबाप सुद्धा रडत असतात की आमचं ऐकत नाही तो मुलं. आता ही मुलगी ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही, हे रडत असतात आतल्या आत. पण हे सगळं हाताबाहेर गेलेलं आहे. हे दोन प्रवाह दिसतात इथं. हो. आई वडिलांच्या अपेक्षा असणं जसं हो. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हो, पण आता मुलींचा जे शिकलेल्या खास करून मुली आहेत त्या असं म्हणतात की आम्हीच का सफर व्हायचं, फक्त पुरुष प्रधान संस्कृतीच का, स्त्रीला महत्व, स्त्रीला स्वातंत्र्य, हवं ना. स्त्रीनं नोकरी करणं किंवा व्यवसाय करणं, स्त्रीनंच का घरातले सगळं सांभाळायचं, हे प्रश्न आता ओपनली केले जातात. आणि ज्यावेळेस स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी आपण करतो तर बऱ्यापैकी हा वाद अगदी आता गल्लीपासून ते जागतिक लेवल पर्यंत आहेच. तर याला आता आपल्या समाजामध्ये कशा पद्धतीनं काय झालंय की प्रत्येक गोष्ट ही आजची नाहीये, ही कालांतराने बदलत गेली, घडत गेली, त्याच्यात बदल घडत गेले. आमची संस्कृती किंवा आम्ही राजस्थानी लोक किंवा अग्रवाल किंवा हरियाणावरनं आलेले आमचे अग्रवाल हे जे आहेत, यांनी हे सगळे गावातनं आलेले, छोट्या जागेतनं आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी एक वेगळं वातावरण आणि त्या वेगळ्या वातावरणात आम्ही वाढलेलो आहोत. झालंय काय, ही पाश्चिमात्य जे काही आहे हे खूप स्पीडीली आलं आतमध्ये. आम्ही याच्यासाठी तयार नव्हतोच. हे इतकं स्पीडीली आत आलं. या एज्युकेशन, IT सेक्टर, यातनं मिळणाऱ्या नोकऱ्या, यातनं मिळणारे पगार, ह्या एज्युकेशनच्या एवढ्या ॲव्हेन्यूज अवेलेबल होणं आणि त्यातनं शिकत जाऊन त्यातनं हे सगळं जे काही घडलं ते इतकं स्पीडी घडलं की आम्ही याला तयारच नव्हतो. आणि त्याच्या मागे येणाऱ्या या ज्या चुकीच्या वस्तू घडत गेल्या, म्हणजे सोयीक होणं पण लग्न न होणं. कारण का तर म्हणे कम्फर्ट नाहीये आम्हाला. कम्फर्ट कशात नाहीये? बोलण्यामध्ये. लग्न झालेली लग्न टिकत पण नाही. हे आणखीन पुढचं आहे. अजून तर आधी ऐक, सोयरीकहून लग्नापर्यंत पोचणं हे सुद्धा दिव्य आहे. आणि लग्न झाल्यानंतर लग्न टिकणं हे त्याहून मोठं दिव्य आहे. आणि त्यातनं मुलं बाळ होणं, आहा, मौज आहे. कारण एक वेगळं व्हायरस सोडला जातो आता. कशाला हवीत मुलं बाळ? तुम्ही मांजरीन कुत्री पाळा म्हणतात. हे कुठपर्यंत जाणार आहोत आपण? मी स्पष्ट शब्दात सांगतो, आमच्या समाजात किंवा कुठल्याही समाजात, आता परवा मी कासार समाजात सुद्धा गेलो, तिथे मी हेच बोललो. 28, 29, 30 वर्षाची मुलं मुली जी आहेत त्यांनी लवकर निर्णय घ्यावेत आता आणि लग्न करावीत. लग्न करावीत, कारण की लग्न संस्था याच्यावरती तुम्ही एकटेच नाही तर तुमचा परिवार सुद्धा बघतोय तुमच्याकडे. तुमच्या आई वडिलांकडच्या तुमच्याकडनं माफक अपेक्षा आहेत की तुम्ही लग्न करावं, स्थिर स्थावर व्हावं, तुम्हाला मुलं वाढवावीत, बस रमावं तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये. ही एक माफक अपेक्षा होती, अजूनही आहे. त्यात खूप काही गैर नाहीये. पण यांना हे मुक्तपणे सगळं मिळत गेलं. ज्या लग्नानंतरचे जे काही सुख होतं, स्पष्ट शब्दात सांगायचं तर सेक्स, हे यांना मुक्तपणे मिळत गेलं आता. आणि म्हणून त्यातनं सगळं जे काही हे विस्कटत गेलं, हे त्यातनं विस्कटत गेलं. यू नेव्हर नो. कुठल्याही समाजात, माझ्या समाजात असं नाही, कुठल्याही समाज, मी स्पष्टपणे बोलतो या गोष्टी. तुम्ही जे म्हणता ना लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे, कोणतरी मला माझ्यावरती ताशेरे ओढेल की तुम्ही असं काय बोलताय म्हणून. अहो, ही आमची संस्कृती नाहीये. भारतीय संस्कृती मुळीच नाहीये. हा, तुम्हाला मुलगा मुलगी जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत लग्न करू नका, ह्या मताशी मी सहमत आहे. कारण त्याच्याबरोबर तुम्हाला तुमचं आयुष्य घालवायचं आहे.
बट दॅट डझंट मीन तुम्ही स्वैर विचरण करा आणि आचरण करा. एखादा मुलगा एखाद्या मुलीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतोय आणि नंतर म्हणतो तुझं माझं जमलं नाही जा, म्हणजे त्या मुलीची व्हर्जिनिटी गेली. मुलगा मुक्तपणे फिरतोय, त्या मुलीचं लग्न कसं व्हावं किंवा कोण करणार? म्हणजे तिने आयुष्यभर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहावं. आय डोंट ऍक्सेप्ट दिस कॉन्सेप्ट. मला पटतच नाही बुद्धीला आमच्या. म्हणजे आता हे पैसा आल्यामुळं हो व्यवसायातून किंवा हो नोकरीतून हो हो चंगळवाद वाढलाय, वाढला. पबला जाणं, वाढलं. पार्ट्या करणं, त्याच्यातून कुठंतरी ही लग्न व्यवस्था डिस्टर्ब होते. होतीये. असं श्रीमंत वर्गाकडे बोट दाखवलं जातंय, त्यांची मुलंच बिघडली, त्यांच्यामुळं संस्कृती बिघडली असं बोललं जातं. अगदी मान्य आहे मला. मी स्पष्टपणे कबूल करतो. आम्ही खूप पैसे कमवतो. आमच्या बुद्धिचातुर्याने कमवतो, आमच्या मेहनतीने कमवतो, जे काही असेल ते आम्ही खूप पैसे कमवतो. पण त्याच वेळेला माझं एक स्पष्ट मत आहे की तुमच्या मुला मुलींवर तुमचं लक्ष आहे का? त्या रात्री अपरात्री कुठे जातात? रात्री जाऊन सकाळी पहाटेपर्यंत घरी येतात. ते का येतात पहाटेपर्यंत घरी? का म्हणून त्यांनी रात्रभर बाहेर राहायचं? त्या कुठे हुक्का पार्टीला जातात, कुठे त्या कोरेगाव पार्कच्या पबमध्ये फिरतात. त्यातनं हे पोस्ट सारखे आमचे दुर्घटना घडतात. कारण की मनसोक्त दारू पिणे आणि मनसोक्त काय ते ड्रग्ज घेणे आणि काय काय करत असतील मला नाही माहिती. हा सगळा स्वैराचार आहे. पैसा कमवणे जरूर कमवणे, पण त्याचा सदुपयोग करणे हे महत्वाचं असतं. तुमचं परिवाराकडे लक्ष देणे हेही तुमचं इम्पॉर्टंट काम आहे. आणि त्यातनं मग डायलॉग न होणे आणि अशा प्रकारच्या घटना घडणे हे होतं. त्या मुलीचं वय खूप छोटं आहे. ती त्या मुलाच्या दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली. अगर तिला त्यांनी फशी पाडलं, जे काही झालं असेल आम्हाला माहिती नाही ते, पण तिचं वय खूप छोटं आहे. त्या एवढ्या लहान वयात तिचा पाय घसरणं साहजिक आहे, हे नॅचरल आहे. पण त्याच वेळेला तिने एखाद्या दुसऱ्या मुलाचा जीव घेणं नाही मान्य आम्हाला. तुम्हाला अधिकार दिला कोणी? का म्हणून जीव द्यायचा नाही घ्यायचा आहे? तुमच्याकडे इतके अव्हेन्यूज अवेलेबल आहेत की तुम्ही नाही सांगायचं होतं. बरं तुला लाज वाटत होती ना, तू एखाद्या मैत्रिणी बरोबर त्याला फोटो पाठवून द्यायचा तुझ्या प्रियकराचा तुझा. तो मुलाचा बाप नाही म्हणला असता सोयरिकीला की नाही करत मी. केतन सिंहच्या बाबतीत नेमकं काय चुकलं वाटतं तुम्हाला? यातून मला जे दिसतंय त्याच्यामध्ये केतन हा सरळ साधा मुलगा असावा, आहे म्हणजे असावा रादर. त्याला त्याच्या परिवाराचं सपोर्ट होता. त्याच वेळेला परिवारांनी जुळवलेलं सोयरीक आहे म्हणून त्याला ते मान्य करणं गरजेचं होतं. एकुलता एक मुलगा घरातला. बरं सिया ही त्या प्रेम प्रकरणात त्याच्याबरोबर होती. ऍट द सेम टाइम ती या मुलाबरोबरही होती. कारण तिला तिच्या घरच्यांना दाखवायचं होतं की मी नॉर्मल आहे आणि तिला केतनच्या घरातल्या लोकांनाही दाखवायचं होतं की मी नॉर्मल आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही, आय एम हॅपी विथ दिस बॉय. पण आतल्या आत जेव्हा ती कधी त्या मुलाला भेटत असेल किंवा एकांतात ते राहत असतील किंवा जे काही करत असतील तेव्हा पुन्हा तिला त्यालाच कारण की ते तिचं पहिलं प्रेम असावं म्हणून ती तिला साथ देत होती किंवा तो तिला सांगत होता तसंच ती करत होती. आणि यातनं सगळं घडत गेलं. ती आई बापाला का सांगू शकली नाही? कारण त्या आई बापाने तिला काहीतरी बेकरीचं काहीतरी काम सुरू करून दिलं होतं आणि तिचा जो कोण प्रियकर आहे तो कोणतरी इकॉनॉमिकली लो आहे. त्यामुळे माझ्या लग्नानंतर माझ्या आई बापाने मला नाही स्वीकारलं तर मी करणार काय? कारण तिला छान चोकीची राहण्याची आणि एक लॅविश लाईफ जगण्याची तिला सवय होती. त्यामुळे त्याला हेही हवं होतं आणि हाही हवा होता. ऍट द सेम टाइम केतन नको होता. या सगळ्या गुरफटण्यामध्ये आता हे कानून व्यवस्था नंतर काय तुमच्या कोर्टमध्ये समोर येईल ती येईल, पण घडलं असेल ते एवढंच की तिला चेतन हवा होता पण केतन नको होता. ऍट द सेम टाइम केतनचा पैसा हवा होता. ऍट द सेम टाइम केतनचं जे काही लॅविश लाईफ होतं ते तिला हवं होतं. या सगळ्यांची सांगड कशी घालायची? तर त्याला बाजूला करा आणि मग मी याच्याबरोबर राहीन असं काहीतरी दाखवा की अपघात होता. आणि मग तिथं नीट संवाद नसल्यामुळं पालकांबरोबर या गोष्टी घडतात. डेफिनेटली. आता आज तिचा भाऊ म्हणतोय, एका क्लिप मध्ये मी पाहतोय त्यात भाऊ म्हणतोय की मला ती म्हटली की चेतन बरोबर माझा संबंध संपलेला आहे, मी आता केतन बरोबरच माझं आयुष्य घालवीन, असा तिचा भाऊ म्हटला की तिने असं त्याला सांगितलं होतं.
आता हे आपसातले संवाद आहेत. आपण ही चर्चा का करतोय? कारण की समजा आमच्या समाजामध्ये हे चुकीचं घडलं, घडायला नको होतं. पोर्श कांड सुद्धा घडायला नको होतं. पोर्श चालवणं हे गैर नाही, पण लोकांना मारणं हे गैर आहे. कारण तुम्ही नशेमध्ये आहात. बरोबर. लोकांचा जीव घेणं हे तुम्हाला अलाउड नाहीच आहे. कुणालाच अलाउड नाहीये. जान लेनी भी क्यों है, जान देनी भी क्यों है? अहो, तुमच्या जन्मासाठी तुमच्या आई बापांनी किती साकडे घातले असतील, किती मंदिरात गेले असतील, काय काय केलं असेल, तेव्हा तुमचा जन्म झाला ना. तुम्हाला पाळलं, तुम्हाला शिक्षण दिलं, तुमच्या मागे तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी लक्ष दिलं, आणि ते एवढ्यासाठीच का? बरं, तिला असं वाटत होतं की समजा मी त्या मुलाबरोबर पळून गेले असते तर माझ्या परिवाराची बदनामी झाली असती. मग आता काय होतंय? आता काय होतंय? तिला ती समजच नव्हती असं म्हणावं लागेल. ती समज कशी नव्हती? जर का तिने प्रीप्लॅन सगळं केलंय तर तिला सगळी समज होती. तिला माहिती होतं काय काय घडणार आहे. ती निर्मनुष्य जागेवरती त्याला घेऊन गेली. इथं कुठेही कॅमेरे नाहीत, काही नाहीत. माहिती कसं नव्हतं? पण निर्बुद्धपणे किंवा त्याला ज्याला म्हणतात जवानी का जोश किंवा त्या आकर्षणापोटी हे सगळं घडत गेलं. आता कारणं वेगवेगळी देते. त्याला काय केसच कमी होते आणि तो अडखळतच बोलत होता वगैरे. हे मूर्खपणाची द्योतक आहेत सगळी. एंगेजमेंट व्हायच्या आधी तिने सगळं चेक केलं असेलच ना. एवढ्या वर्ष तुम्ही हे सगळं काम करताय, हो. नेमक्या अडचणी आता काय जाणवतात? म्हणजे लग्न जमत, केतन सिंहचा हा प्रकार सोडून द्या, जनरलीच म्हणजे काय अडचणी जाणवतात? जास्तीचं शिक्षण, जास्ती येणारा पैसा, नसलेला संवाद आणि अपरिमित किंवा ज्याला म्हणतो की भलत्याच अपेक्षा, हे सगळी कारण आहेत. पण मग पैसे कमवणं वाईट आहे? बिलकुल नाही. शिक्षण घेणं वाईट आहे? बिलकुल नाही. पण त्याच्यातून सुवर्ण मध्य कसं साधायचं? त्याला एकच कारण आहे, कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज. तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं लाईफमध्ये. वेगवेगळ्या परिवारात वाढलेली लोक, वेगवेगळ्या परिवेशात वाढलेली मुलं मुली, ते एका ठिकाणी येतात. त्या ठिकाणी येऊन कॉम्प्रोमाइज हा एकच कारण आहे. आम्ही सुद्धा लग्न केलीत, आम्ही सुद्धा वेगवेगळ्या परिवारातनं आलेले मुलं मुली. त्यावेळेला समाजाचा पगडा होता. आता समाजाला कोणी ऐकत नाही. रादर तिथे कोणी वालीच नाही, कोणी कुणाचं ऐकत नाही. कारण कालांतराने इतके पैसे झालेत लोकांकडं की प्रत्येकाला त्याचा अंमल चढलेला आहे डोळ्यावरती, की मी तुझं का ऐकू. ती पैशाची मस्ती आहेच, ओपनली सांगतो आहे. पण आम्ही गैरजबाबदार नाही. आम्ही एक जबाबदार सिटीजन्स आहोत, नागरिक आहोत. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहणारी लोक आहोत. आम्ही कुठलेही उलटे सुलटे धंदे करत नाही. दुर्घटना या प्रत्येक समाजात होत असतात, अशा घटना किंवा दुर्घटना. पण आमच्या समाजाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा होता. तो आता वेगळा झाला. 2 कांड पुण्यातच झाले, एका पाठोपाठ एक, आणि दोन्ही हत्येचे. त्यामुळे आमच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला. पण तरी मी सांगू शकतो, ही दुर्घटना किंवा घटना एखाद वेळेलाच घडते, रोज घटत नसते, घटणार नाही याची काळजी आता आपण घेणं गरजेचं आहे. याकरता आता तरी संवाद साधा. जी तुमची मुलं छोटी आहेत वयाने, त्यांना थोडं समजवा, त्यांना समजवायला सांगा विवाह संस्था काय आहे, काय नाही, आम्ही कसे जगलो, पुढे कसं जगायचंय, तुम्हाला तुमचं आयुष्य कसं वाढवायचंय किंवा कसं पुढे जायचंय. कॉम्प्रोमाइज 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 इज द ओनली की वर्ड. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हे बघा, स्त्री स्वातंत्र्य, काय आपण म्हणतो वुमन एम्पॉवरमेंट, या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. इक्वॅलिटी मान्य आहे, सगळं मान्य आहे. पण काही ठिकाणी आता प्रजनन शक्ती आहे ही त्या बाईकडेच आहे. तिलाच गरोदर व्हावं लागेल ना. तर त्यातनं काही सुटका नाहीये. जर का तुम्हाला तुमचा वंश वाढवायचा असेल, परिवार वाढवायचा असेल किंवा मुला मुलींचं आकर्षण असेल किंवा आमचा परिवार पुढे न्यायचा असेल तर ते तिलाच करावं लागेल ना. ते पुरुष कसं करणार? बरं, एखाद्या घरामध्ये आता हे तुमचं काय तुम्ही म्हणता स्विगी आणि झोमॅटो काय काय त्यांनी घरामध्ये यायला लागलं सगळं.
असं काही नाही की ती प्रत्येक वेळेला किचनमध्येच असते मुलगी. जी कमावते ती थकलेली असते, आम्हालाही माहिती आहे. आम्ही म्हणतो घरामध्ये राहू दे तिला, ती थकून आलेली आहे, जा रे झोमॅटो स्विगीकडनं काहीतरी मागून घ्या. तिला नाही किचनमध्ये काम करावं लागत. समजूतदार होत आहेत लोक आता, ऍक्सेप्टेबिलिटी आहे. आता मुली मुली शिकणाऱ्याच डबल ग्रॅज्युएटच येत आहेत, त्या नाही किचनमध्ये काम करणार. अपेक्षाही Compromise ठेवू नये. करणं अपेक्षित आहे. कॉम्प्रोमाइज, मुलींनी कॉम्प्रोमाइज करावं, मुलांनी करावं, आणि मुला मुलीच्या आईबापांनीही करावं. जास्तीत जास्त आमच्या इथे प्रॉब्लेम काय झालेत माहिती काही ठिकाणी, म्हणजे पर्सेंटेज पाहिले तर मुलीच्या आईनी मुलीच्या संसारात ढवळाढवळ करणे. हम्म. प्रत्येक गोष्ट फोनवरती विचारायची आणि मग तिला नाही नाही ते सल्ले द्यायचे. पूर्वी हे होत होतं, अडचणी होत्या, पण पूर्वी चिठ्ठी लिहायचे, ते पत्र 15 दिवसात पोचायचं, तोपर्यंत प्रॉब्लेम संपलेला असायचा. तिचं आईचं पत्र येऊन तिला हे सांगण्यापर्यंत प्रॉब्लेम संपलेला असायचा. आता प्रॉब्लेम झाल्या झाल्या फोन आहे की लगेच ती म्हणते ये निघून, ही जाते निघून. असला उद्योग आहे. बऱ्याच या सगळ्या प्रकार पेशन्स ठेवणं आणि कॉम्प्रोमाइज करणं या दोनच गोष्टी आहेत. सगळे रस्ते निघतात. मी सुद्धा डायव्होर्सच्या अनेक केसेस मी रिझॉल्व्ह केल्या, सॉल्व्ह केल्यात. पण त्यात त्यांना हे सांगतो मी, पेशन्स ठेवा, एकमेकांवरती चिंचोडे उडू नका. शेवटी तुम्ही एकच परिवार आहात. दोन परिवार जेव्हा एक होतात तेव्हा एकच चाललेले आहात तुम्ही. आता दीपक, मी अनेक ठिकाणी अनेक मंचांवरती माझ्या टॉक शो मध्ये किंवा अनेक ठिकाणी बोलतो या यंगस्टर्सना, यंग लोकांना, माझ्या समाजाचा असो किंवा दुसऱ्या कुठल्याही समाजाचा असो, 6 शब्दों में 6 शब्दों में जिंदगी है तुम्हारी. परिवार, संस्कार, व्यवहार, व्यापार, त्योहार और आभार. अगर आपका परिवार अच्छा है और आप परिवार से जुड़े हुए हो तो आप पे संस्कार अच्छा होगा, आपका संस्कार अच्छा होगा तो व्यवहार अच्छा होगा, व्यवहार अच्छा करोगे तो व्यापार अच्छा कर सकोगे, व्यापार करोगे तो लोगों को रोजगार दे सकोगे, खुद की भी बढ़ोतरी कर सकोगे. और इसके साथ में त्योहार, त्योहार क्यों, तो वो हमारा परंपरा है, हमारी शैली है, हमारी संस्कृति है, हमारा पहराव है, हमारा खाना पीना है, और उससे लोगों को भी रोजगार मिलता है. इसके लिए त्योहार. और सबसे आखिरी में आभार, अपने माँ बाप के आभार, अपने समाज के आभार, अपने देवी देवताओं के आभार कि बहुत अच्छी जगह पे तुमने जन्म लिया है और बहुत अच्छी व्यवस्था में तुम जन्मे हो और अच्छे पले बड़े हो. इसके लिए अपने देवी देवताओं के, माँ बाप के आभार मानना मत भूलना. इस सबसे बड़ा चीज है वो आपका परिवार. परिवार अगर है तो आप पे अच्छे संस्कार होंगे ही. ये मेरा मानना है. धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिलात आणि या केतन सिंहाच्या प्रकरणामुळे जी काही आता ही उलथापालथ चालू आहे वैचारिक, खरं तर हे लग्न व्यवस्था ही अतिशय फार महत्वाची व्यवस्था आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आणि तीच आता डिस्टर्ब होते. आणि हे प्रकरण हे एक निमित्त आहे, परंतु हे खूप कोलमडून पडलेली व्यवस्था आहे. तिला जर सावरायचं असेल तर या नवीन पिढीवरती पुन्हा एकदा संस्कार करण्याचीच गरज आहे, संवाद साधण्याची गरज आहे. पालकांची जबाबदारी महत्वाची आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी आपली संस्कृती, आपण जगामध्ये सर्वात सुंदर चांगली संस्कृती म्हणतो, तिच्या समोर आव्हानं खूप आहेत. आपण परदेशात जातो आणि ते जाणं फार इझी झालेलं आहे, परंतु आपण काय घेतोय, तिथून काय शिकतोय हे सुद्धा महत्वाचं आहे. आज परदेशातल्या लोकांना आपल्या भारतीय संस्कृतीचं आकर्षण होत असताना काही त्यांच्यातली लोक विवाह आपल्या भारतीय पद्धतीनं करण्यासाठी भारतात येत आहेत, आणि आपण मात्र त्यांचे नको ते उद्योग आपण स्वीकारण्याच्या मागे लागतोय का? आणि इतका मोठा प्रश्न आपल्या समोर हा उभा राहतोय. पैशातून मस्ती येते, शिक्षणातून अनेक संदर्भ बदलतात, परंतु स्त्री पुरुष समानता आवश्यकच आहे, स्वातंत्र्य आवश्यकच आहे. पण हे सगळं आहे म्हणजे स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे स्वैराचार नव्हे, हा महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि आपली कुटुंब व्यवस्था टिकण्यासाठी दोन्ही बाजूने एकच केलं पाहिजे, ते म्हणजे कॉम्प्रोमाइज. हे जे जलान सरांनी जे सांगितलंय
ते खरोखर महत्त्वाचं आहे. आपल्याला ते मार्गदर्शक आहे आणि आपल्या पुढच्या या सगळ्या पिढींना ते मार्गदर्शक निश्चित ठरेल असा विश्वास. आता इथंच थांबूया. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्या पर्यंत घेऊन येऊ. तोपर्यंत फॉर द पीपल न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.